बारामतीच्या इथे शिरसने हे गाव आहे. तर शिरसने गावाच्या नजदीक असणारी ही विहीर आहे. त्या दिवसानंतर आपण आता काय करतोय, विहिरीत पावायला आलो आणि विहिरीत आल्यावर पावायला एवढं भारी वाटतंय ना. फुल असं वातावरण उन्हामध्ये एकदम भारी 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 वाटतं. आणि आमचे मेंबर आतमध्ये बसले आता उडी मारतोय. आणि दादा आम्ही तुला मिस करतोय बरं का. आणि तिथं विरुळ आहे, विरुळा म्हणजे साप आहे पाण्यातला त्या बाजूला तिकडे. काय मारणार, सूर मारणार आहे, काय मारणार आहे? या ना दाजी तुम्ही. हा आता पवायचं मस्त असं वातावरण. चला अरे तर कसा मारतोय बघूया आता. यो एकदम जबरदस्त मुटका असा बसलेला आहे. हा ओम काय तर तू काय करतोय? सुर सुरके. मजा येते. चलो दाजी अंडर वॉटर. ओम तर आज कसं वाटलं तुला? भारी वाटलं. कसं वाटलं? दादाला मिस करतोय का नाही? दादासाठी काही शब्द आहेत का? अजून काय सांगणार आहे का दादाला? हा ना. बर ठीक आहे. बऱ्याच दिवसानंतर पोहायचा नाही का, पोहायचा योग आला आणि एवढं छान वाटलं. गावाकडच्या वातावरणात भर दिवसा उन्हामध्ये नाही का विहिरीमध्ये असं मनसोक्त पोहायला एवढं भारी वाटतं ना. हा हा हा. आणि ह्या शहरासारख्या ठिकाणी आपल्याला हे सुख नाही अनुभवत आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर असं पोहल्यावरती भारी वाटलं, एकदम छान मनसोक्त. वा बघूया आता कधी नंतर भेटेल तेव्हा भेटेल पोहायला. तोपर्यंत तर आज आम्ही आलो होतो सांगवी बारामतीच्या इथे जवळपास असणारं शिरसने. तर या गावी आल्यावर नंतर आम्हाला या विहिरीमध्ये पोहण्याचा आम्हाला योग भेटला. त्याच्यामुळे भारी वाटला.